अथ श्री साई सच्चरित अध्याय 31वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। गताध्यायी जाहले कथन सप्तशृंगीच्या भक्ताचे आख्यान। माधवरावांचा नवसही पूर्ण साई फेडून घेववीत। कैसे दिधले स्वप्नी दर्शन खुशाल शेट रामलाला लागून। कैसी आपरी घेतले ठेवून आनिर्वाण रामलालाला। त्याहून अपूर्व ही प्रकृत कथा श्रोता परिसिजे अति सादरता। संन्यासी एक मानसा जाता कैसा निजमुक्तता लाधला। कैसा मानकर नूलकर मेघा यांचाही हेतू पुरविला अवघा। हे तर नर परी एका क्रूर वाघा निजपदी जागा दिधली। कथा आहेत अति विस्तृत ग्रंथ विस्तार होईल बहुत। कठीण संक्षिप्त सारभूत होईल निजहित साधक। अंतकाळी जैसी मती तैसी प्राण्यास लाभे गती। किडे भीतीने भ्रमर होती हरिण प्रीती जड भरत। अंतकाळी जे जे ध्यान ते तेच रूपे पुनर्जनन। भगवतपदी झाली आलीन जन्मविहीन होई तो। याच करिता नामस्मरण लाविला अभ्यास हेच कारण। प्रसंगी जावेन गांगरून अंती आठवण रहावी। आयुष्यभर जागृत राहिला अंतकाळी जरी का निदेला। तरी तो शेवटी फुकट गेला यदर्थ केला सत्संग। म्हणून जे भक्त भावार्थी ते जीव निरविती संता हाती। की ते जाणती गती निर्गती अंतीचे सांगाती ते एक। ये अर्थीची गोड कथा साईं समोर घडलेली वार्ता। ऐकता दिसेल श्रोतया चित्ता भक्तवत्सलता साईंची। कोठे मद्रास कोठे शिर्डी कोठे मानसरोवर दरडी। कैसी भक्तांची भरता घडी आणीत ओढीत पायांपाशी। एकदा एक मद्रासी संन्यासी विजयानंद नाम जयासी। मद्रासेहून मानस सरोवरासी महदुल्लासी निघाला। एका जपानी प्रवाशाचा नकाशा मानस सरोवराचा। पाहून निश्चय झाला मनाचा दर्शनाचा उत्कट। वाटेत लागला शिर्डी गाव करणी पडला बाबांचा प्रभाव। दर्शनाची धरुनी हाव आले ठाव शोधित। साई महाराज मोठे संत कीर्तिमंत जगविख्यात। ऐकूनी धरिला दर्शनी हेत थांबले मार्गात जाताना। होते तेव्हा शिर्डी माझी हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी। उभयतांची भेट सहजी भक्त समाजी जाहली। तयास मग संन्यासी पुसती मानस सरोवर ते दूर किती। 500 मैल स्वामी म्हणती गंगोत्रीवरती आहे ते। तेथे बर्फ फारची पडते 50 कोसांत भाषा बदलते। भूतानवासिया शंका येते परस्थाते बहुपीडा। स्वामी मुखींचे वर्तमान परिसोनी संन्यासी खिन्नवदन। जाहले तयाचे दुश्चित्त मन चिंता निमग्न झाला तो। घेतले साई बाबांचे दर्शन घातले पायी लोटांगण। चित्त झाले सुप्रसन्न बैसले आसन घालुनी। तो बाबांची खवळली वृत्ती मग ते तेथील मंडळीस म्हणती। द्या हाकलून या संन्याशाप्रती नाही संगती कामाची। आधी संन्यासी तो नवा स्वभाव बाबांचा नाही ठावा। जरी खजील झाला जीवा पहात सेवा बैसला। प्रातःकाळीचा दरबार मशिदीत मंडळी चिकार। भक्तोपचार पूजा संभार पाहुनी तो गार झाला। कोणी बाबांचे पाय धुती पळीत अंगुष्ठ तीर्थ घेती। शुद्ध सद्भावे सेवन करीती नेत्र स्पर्शिती तै कोणी। कोणी लाविती तयास गंध कोणी फासिती अत्तर सुगंध। ब्राह्मण शूद्रादि जाती निर्बंध गेले संबंध विसरूनी। बाबा जरी भरले रागे संन्यासी उचंबळला अनुरागे। तयाचे पाऊल न निघे मागे बैसल्या जागे उठेना। राहिला शिर्डीत 2 दिवस इतुक्यात पत्र आले तयास। अत्यवस्थ माता गावास
तेणे उदास तो झाला. आईस भेटावे आले मनी, परत जावे स्वदेशा लागुनी. परीन बाबांचे आज्ञे वाचुनी, पाऊल तेथून काढवे. मग ते पत्र घेऊन हाती, संन्यासी गेला मशिदी प्रती. बाबांस करू लागला विनंती, मातेची स्थिती निवेदुनी. महाराज साई समर्था, मनी मातेच्या भेटीची आस्था. आज्ञा दीजे प्रसन्न चित्ता, मज मार्गस्था कृपा करी. धावोनी लागला बाबांचे चरणी, होईल की आज्ञा कृपा करूनी. माता प्राण कंठी धरूनी, असेल धरणी खिळलेली. असेल पाहत माझी वाट, घेऊ द्या मज दृष्टी भेट. होतील तिचे सह्य कष्ट, सुखे शेवट होईल. साई समर्थ अंतर्ज्ञानी, त्याचेच आयुष्य सरले जाणुनी. वदती काय तया लागुनी, चित्त देऊनी ते परिसा. होता इतुका मातेचा लळा, तरी का हा वेश स्वीकारिला. साजेना ममत्व या वेशाला, कलंक भगव्याला लाविला. जा बैसत्वा व्हावेन उदास, जाऊ दे की थोडे दिवस. करू मग पुढील विचारास, धीरत्वा चित्तास धरावा. वाड्यात असती बहुत चोर, कवाडे लावोनी रहावे हुशार. सर्वस्वाचा करीतील अपहार, घाला अनिवार घालितील. वैभव कधीही नव्हे शाश्वत, शरीर हे तो सर्वदा अनित्य. जाणूनी मृत्यू नित्य सन्निहित, धर्म जागृत ठेवावा. देह स्त्री पुत्रादिकी, अहम ममाभिमान जो लोकी. तत्प्रयुक्त तापत्रिकी, अनर्थ ऐहिकी या नाव. दुजा अनर्थ आमुष्मिक, जन जे जे परलोक कामुक. परलोक ही मोक्ष प्रतिबंधक, अधोमुख सर्वदा. तेथे नाही पुण्योपचय, तेथील प्राप्ती नाही निर्भय. क्षीण पुण्ये पतन भय, आहे निसंशय तेथेही. तरी हे ऐहिक आमुष्मिक, उभयही भोग अनर्थावहक. तयांचा त्याग निःशेख, आद्योत्पादक आनंदा. संसारास जे जे विटले, अढळ हरिपदी जे जे विनटले. तयांच्या बंधाचे बिरडेच फिटले, धरणे उठले अविद्येचे. हरिभजन स्मरणाची घडी, पाप ताप दैन्य दवडी. ध्यानासी आणिता बहु आवडी, संकटी उडी घाली तो. तुझी पूर्व पुण्याई गहन, तेणेच आलासी हा ठाव ठाकून. आता मदवचनी द्यावे अवधान, करून घे साधन जीवाचे. उद्यापासून भागवताचे, परिशीलन करावे साचे. 3 सप्ताह त्या ग्रंथाचे, काया वाचा मने करी. होऊन या निर्वासन, करी त्या ग्रंथाचे श्रवण. अथवा मनोभावे वाचन, निदिध्यासन तत्पर. प्रसन्न होईल भगवंत, सर्व दुःखांचा करील अंत. होईल मायामोह शांत, सौख्य अत्यंत लाभेल. होऊन या शुचिर्भूत, ठेवून हरिचरणी चित्त. संपादी हे सांगव्रत, मोह निर्मुक्त होशील. आला निकट स्वदेहा अपाय, पाहूनी बाबांनी हाच उपाय. योजिला वाचविला रामविजय, जेणे मृत्युंजय संतुष्टे. दुसरे दिवशी प्रातःकाळी, सारोनी मुखमार्जन अंघोळी. वाहूनी बाबांस पुष्पांजुळी, चरणधुळी वंदिली. बगलेस मारिले भागवत, पाहिजे वाचावयास एकांत. लेंडी स्थान मौजेचे शांत, पडले पसंत तयासी. गेले बैसले घालून आसन, सुरू केले पारायण. संन्यासीच ते भगवतपरायण, केले संपूर्ण 2 सप्ते. करू घेता 3रा सप्ता, वाटली एकाएकी अस्वस्थता. वाढू लागली अशक्तता, टाकीला अपुरता तैसाच. आला वाडियात परतोन, काढिले कष्टे दिवस 2. उजाडता 3रा दिन, बुवांनी नयन झाकिले. ठेवून या निजशिर, फकीर बाबांचे मांडीवर. संन्यासी झाला तेथे स्थिर, मुक्त शरीर विदेही. संन्याशाचे देहावसान, होता बाबांस निवेदन. जाहले तयांचे आज्ञापन, देह दिनभर ठेवावा. इतुक्यात टाकू नका पुरून, होईल त्याचे पुनर्जीवन. लोकांनी बहु आशा धरून,
केले रक्षण देहाचे. गेला एकदा प्राण निघून, तो काय ये मागे परतोन. परी बाबांचा शब्द प्रमाण, देहाचे जतन ते केले. परिणामी ते फळा आले, निवारसी प्रेत रक्षिले गेले. पोलिसांचे संशय फिटले, जीवन कसले मेल्याचे. हे काय बाबांस नव्हते ठावे, की मेलेले कैसे उठवावे. हेतून योग्य चौकशी अभावे, भुईत दाटावे त्या प्रेता. निवारसीचा राजा धणी, चौकशी करी आकस्मिक मरणी. व्हावीन आधीच प्रेताची दाटणी, म्हणून बतावणी बाबांची. असो पुढे हे सर्व झाले, यथाविधी प्रेत ते संस्कारिले. योग्य स्थळी मग ते पुरले, कार्य उरकले संतांचे. ऐसीच आणिक एक वार्ता, श्रोतया लागी कथितो आता. परिसा क्षणभर सादर चित्ता, दिसेल व्यापकता साईंची. भक्त एक बाळाराम, मानकर जयांचे उपनाम. होते बाबांचे भक्त परम, गृहस्थाश्रम करून. परी पुढे तयांची भार्या, पंचत्व पावूनी आश्रम कार्या. व्यत्यय आला अंतरले स्थैर्या, परमेश्वर्या ते चढले. पूर्वार्जित फलप्राप्ती, लाधली साई चरण संगती. जडली तेथे निश्चल भक्ती, पूर्ण विरक्ती संसारी. आशा पाश मुले बाळे, तोडून या हे बंध सगळे. पहा मानकर दैवा आगळे, संसारा वेगळे जाहले. परमार्थ द्वाराची अर्गळा, परसेवेची मोहनमाळा. घालून या निजपुत्रांचे गळा, ऐहिका टाळा दिधला. हाही एक जातीचा संन्यास, संन्यासाच्या परी बहुवस. परी जो नव्हे ज्ञान गर्भन्यास, उपजवी त्रास पदोपदी. म्हणून हा साई उदारमूर्ती, मानकरांची अनन्य भक्ती. कृपा करावी आले चित्ती, केली विरक्ती दृढ त्यांची. अनंत जन्मींचे संस्कार पटल, चंचल मन राहीना अचल. मनोराज्याचे तरंग प्रबळ, वैराग्य अढळ ठरेना. शिर्डीच नव्हे माझे स्थान, मी तो देश कालानवच्छिन्न. दावावया हे सप्रमाण, करीत आज्ञापन मान करा. पुरे झाली आता शिर्डी, ही घे खर्ची 12 रोकडी. तपार्थ जाई मच्छिंदर गडी, सुख निरवडी वसतेथे. परिसुनी ऐसे साई वचन, आज्ञा करूनी शिरसा वंदन. घालूनी साष्टांग लोटांगण, केले अभिवंदन पायांचे. होऊन या अतिविनीत, वदे बाळाराम साईंप्रत. नाही आपुले दर्शन जेथ, कायम्या तेथ करावे. येथे नित्य पायांचे दर्शन, घडे चरण तीर्थ सेवन. होई अहर्निश सहजी चिंतन, तेथे मी अकिंचन एकला. तरी बाबा आपणा विरहित, काय तेथे माझे स्वहित. हे आकळाया नाही मी समर्थ, धाडिता मज किमर्थ ते स्थानी. परीन भक्ते धरावा अल्प, निज गुरुवचनी ऐसा विकल्प. तात्काळ मनात उठला संकल्प, निर्विकल्प मान कर. म्हणे बाबा क्षमा कीजे, क्षुद्र बुद्धीचे विचार माझे. झालो शंकित तेने मी लाजे, शंकान साजे ही मज. मी तो आपुला आज्ञाधर, राहून नामस्मरण तत्पर. केवळ आपुल्या सामर्थ्यावर, गडावरही राहीन. तेथेही करीन आपुले ध्यान, आपुल्या कृपामूर्तीची आठवण. आपुल्याच पायांचे चिंतन, हेची निरंतर तप माझे. अनन्य शरण मी तुम्हा प्रती, माझी गमनागमन स्थिती. दिधली असता तुम्हा हाती, हा का चित्ती विचार. तवाज्ञेची निजसत्ता, तेथेही मनास देईल शांतता. ऐसी तुमची असता समर्थता, व्यर्थ का चिंता वाहू मी. साई समर्थ ब्रह्म सनातन, ब्रह्मलिखित तयांचे वचन. पाहिल जो विश्वास ठेवून, घेईल पूर्ण अनुभवतो. मग बाबा वदती तयासी, सावधान होऊनी मनासी. परिसगा तू मदवचनासी, विकल्प सायासी पडू नको. जाई मच्छिंदर गडी सत्वर, करी प्रत्यही तप त्रिवार. काही काळ क्रमिल्यावर, स्वानंद निर्भर होसील. ऐकता ऐसे आश्वासन, मानकरांसी पडले मौन.
पुढे मी काय बोलू दीन गडाभिगमन आरंभी. पुनश्च लागोनी साई चरणा पावोनी उदी प्रसादाशीर्वचना. मग मानकर स्वस्थ मना मच्छिंदर भुवना निघाले. ठाकोनिया ते रम्य स्थान जेथे शुद्ध निर्मळ जीवन. मंद मंद वाहे पवन समाधान पावले. ऐसे मानकर साई प्रयुक्त असता गडावर साई वियुक्त. आचरिते झाले तप यथोक्त यथा नियुक्त राहुनी तै. पहा बाबांचा चमत्कार तपनिमग्न असता मानकर. प्रत्यक्ष दिधले दर्शन गडावर झाला साक्षात्कार तयास. होईल दर्शन समाधिस्था यदर्थी काही नाही आश्चर्यता. परी आसन स्थित उत्थानावस्था असता श्री समर्था देखिले. नाही केवळ दृष्टी देखिले बाळकरामे समक्ष पुसले. कामज बाबा येथे धाडिले काय दिधले प्रत्युत्तर. शिर्डीत असता अनेक कल्पना उठू लागले तरंग नाना. म्हणून तुझिया चंचल मना गड प्रयाणा नेमी आले. पृथ्वी आपादिकांच्या गारा रचोनी रचियेल्या या अगारा. 3.5 हातांची या घरा शिर्डी बाहेरा नव्हतो तुझ. आता जो येथे तोच की तेथे पाहूनी घेई स्वस्थ चित्ते. तेथून जे म्या पाठविले तू ते येच निमित्ते तू जाण. असो पुढे हे मानकर उद्दिष्ट काळ क्रमिल्यावर. यावया आपुल्या मुक्कामावर सोडिला मच्छिंदरगड त्यांनी. वांद्रे ग्राम वसती स्थान यावे तेथे जाहले मन. दादर पर्यंत पुण्याहून योजिले प्रयाण अग्निरथे. गेले पुण्याचे स्टेशनावर येता तिकीट घेण्याचा अवसर. होता खिडकीपाशी सादर वर्तला चमत्कार तवा एक. लंगोटी एक कटिप्रदेशी खांदा कांबळी कुणबी वेशी. ऐसा एक अनोळखी प्रवासी खिडकीपाशी देखिला. घेऊनी दादरचे तिकीट कुणबी मागे फिरे जो नीट. बालकरामाची दृष्टादृष्ट होताची निकट पातला. म्हणे तुम्ही कोठे जाता दादरास बाळकराम वदता. तिकीट देऊनी टाकिले तत्वता. म्हणे हे आता तुम्ही घ्या. मीही जाणार होतो तेथे परी महत्कार्यांतर येथे. कर्तव्य आहे आठवले माते म्हणून जाणे ते राहिले. वेचिताही गाठीचे दाम तिकीट मिळविणे कठीण काम. ते जै लाधे अविश्रम संतोष परम मान करा. पुढे ते मोल चुकवावयाला खिशातून जो पैका काढिला. तोच तो कुणबी दाटीत घुसला कोठे निसटला कळेना. तेव्हा तो कुणबी शोधावयाला बाळकरामे प्रयत्न वेचिला. परी तो सर्व निष्फळ गेला येऊनी ठेला अग्निरथ. नाही जोडा वहाण पायी फटकूर एक वेष्टिले डोई. खांदी कांबळ लंगोटी लावी कुणबी भाई हा कोण. भाडे नाही थोडे थोडके तेही देऊनी पल्लवचे रोकडे. कामज आभाराचे साकडे घातले हे कोडे नुलगडे. उदार आणि निरपेक्ष स्वांती ऐसा हा कोण कुणबी वरकांती. राहून गेले अनिश्चित अंती लागली खंती मानकरा. तैसेच मग ते आश्चर्यचकित धरोनी भेटीचा पोटी हेत. अग्निरथ जागेचा हाले पर्यंत ठेले तटस्थ द्वारात. पुढे जेव्हा गाडी सुटली समूळ भेटीची आशा खुंटली. जाणून गाडीची खीळ पकडली उडी मारिली गाडीत. गडावरील प्रत्यक्ष गाठ तैसाच इकडे हा निराळा घाट. पाहून कुणब्याचा विचित्र थाट लागली चुटपुट मानकरा. असो पुढे हे सद्भक्त साईपदी पूर्णानुरक्त. दृढ श्रद्धा भक्ती संयुत जाहले कृतार्थ शिरडीत. साई संलग्न पदाब्जरजी साई नामाची घालीत रुंजी. भक्त भ्रमर बालकरामजी शिर्डी माझीच राहिले. घेऊन बाबांचे अनुज्ञापन मुक्तारामजी सवे घेऊन. कधी कधी हे शिर्डी सोडून करीत भ्रमण बाहेर. परी शिर्डी केंद्रस्थान वेळोवेळी येत परतोन. अखेर जाहले देह विसर्जन परम पावन शिर्डीत. धन्य पूर्वकृत भागधेय होऊनी साईंचा दृष्टी विषय.
लागून तया पायी लय मरण निर्भय पावे जो धन्य तात्या साहेब नूलकर धन्य मेघा भक्त प्रवर अंती शिर्डीत भजन तत्पर जीवही कलेवर विसर्जिले मेघा जेव्हा पावला पंचत्व पहातय उत्तर विधान महत्व आणिक बाबांचे भक्त सख्यत्व मेघा तो कृतकृत्य आधीच सवे घेऊन भक्त समस्त स्मशान यात्रेस गेले ग्रामस्थ बाबाही गेले स्मशानाप्रत पुष्पे वर्षत मेघावर होता मेघाचे उत्तर विधान बाबाही झाले साश्रुलोचन मायानुवर्ती मानवा समान शोक निर्विण्ण मानस प्रेमे बाबांनी निज करे प्रेत आच्छादिले सुमन निकरे शोकही करूनी करुणास्वरे मग ते माघारे परतले मानवांचा उद्धार करीती ऐसे संत देखिले बहुती परी साई बाबांची ती महती वर्णन किती करावी व्याघ्रा सारिखा क्रूर प्राणी तो काय मनुष्या परी ज्ञानी परी तोही लागे तयांचे चरणी अघटित करणी बाबांची ये अर्थीची रम्य कथा परिसा नीट देऊनी चित्ता मग कळेल बाबांची व्यापकता समचित्तता सकळिकी शिर्डीस एकदा चमत्कार झाला असता सप्तदिन निर्याणाला गाडा एक बैलांचा आला राहिला उभा द्वारात वरी एक व्याघ्र प्रचंड गळा जयाचे साखळ दंड जखडून टाकिला उदंड भेसूर तोंड मागिलीकडे त्याला काही होती व्यथा दरवेशी थकले उपाय करिता संत दर्शनोपाय सरता मानला चित्ता तयांचे होते ते दरवेशी तीन तो व्याघ्र त्यांच्या जीविकेचे साधन गावोगावी खेळ करून करीती गुजराण आपुली फिरता फिरता त्या बाजूला करणी आली बाबांची लीला म्हणती दर्शन घेऊ चला वाघही नेऊ ते ठाई चरण तयांचे चिंतामणी अष्टसिद्धी लोटांगणी नवनिधी येती लोळणी घेती पायवणी तयांचे माथा ठेवू तया चरणी दुवा मागू व्याघ्रा लागुनी संतांच्या आशीर्वाद वचनी कल्याण होईल सर्वांचे एतदर्थ ते दरवेशी व्याघ्रास उतरविती द्वारापाशी घट्ट धरूनी साखळ दंडासी तिष्ठत द्वारासी राहिले आधीच हिंस्र भयानक मस्त वरी होता तो रोगग्रस्त तेणे तो अत्यंत अस्वस्थ कौतुक समस्त पाहती व्याघ्राची स्थिती बाबांचे कानी घातली समग्र दरवेशांनी बाबांची आधी संमती मिळवुनी आले परतोनी दाराशी साखळ दंड दृढ कसिती तोडून न पळे ऐसे करीती मग त्यास सांभाळूनी आणीती साईं प्रती समोर पाहोनी साई तेजोराशी व्याघ्र येताच पायरी पासी नकळे काय दचकला मानसी अत्यादरेसी अधोमुख काय पहा चमत्कार होता परस्पर नजरा नजर व्याघ्र चढताच पायरीवर प्रेम पुरस्सर निरीक्षी लगेच पुच्छाचा गोंडा फुलविला त्रिवार धरित्री प्रहार केला साई चरणी देह ठेविला विकळ पडला निश्चेष्ट एकदाच भयंकर डरकला तात्काळ ठाईच पंचत्व पावला जन सकळ विस्मयापन्न झाला व्याघ्र निमाला पाहुनी एके परी दरवेशी खिन्न पुनश्च तेच दिसले प्रसन्न की रोगग्रस्त आसन्न मरण प्राणी निर्वाण पावला साधू संतांचे दृष्टी समोर प्राणोत्क्रमणी पुण्य थोर कृमी कीटक वा व्याघ्र पाप समग्र तो तरला काही मागील जन्माचा ऋणी फेडिले ऋण झाला अनृणी देह ठेविला साई चरणी अघटित करणी विधीची ठेविता संतपदी डोई जया प्राणिया मरण येई सवेच तो उद्धरोनी जाई हीच कमाई जन्माची असल्या विण भाग्याचा थोर संतांची या दृष्टी समोर पडेल काय उगाच शरीर होईल उद्धार तयाचा साधूंची या दृष्टी सन्मुख देह ठेविता परमसुख पिता विख होय पियुख मरणाचा हरिखना दुःख दृष्टी पुढे संत चरण असता जया प्राणिया मरण
धन्य देहतो कृष्णार्पण पुनर्जनन नाही त्या संतांची या दृष्टी सन्मुख मरण नव्हे ते वैकुंठ सुख जिंकिला तेणे मृत्युलोक न पुनर्भव शोकतया संता देखता देह त्यागिती तया नाही पुनरावृत्ती तीच सर्व पापांची निष्कृती उद्धारगती पावला आनखाग्र संतावलोकन करिता करिता जे देहपतन तया काय म्हणावे मरण निजोद्धरण ते साचे पाहू जाता पूर्वविधान कोणीतरी हा पुण्यवान मिरवू जाता विद्याभिमान पावला अवमान हरिभक्त तयाची या शापापासुनी पावला ही क्रूर योनी उशापयोगे लागला चरणी अभिनव करणी भक्तांची वाटे जाहला त्या उशाप साई दर्शने जळले पाप तुटले बंध सरले ताप झाला आपाप उद्धार पूर्ण सभाग्य असल्या विण कैचे संत दृष्टी पुढे मरण त्रिताप त्रिपुटी त्रिगुण मर्दन होऊन निर्गुण ठाकला ऐसा पूर्वकर्मानुबंध सुटला क्रूर देह संबंध तुटला लोह शृंखळा बंध ईश्वरी निर्बंध हा एक साधू संतांच्या चरणांपरती इतरत्र कोठे उद्धारगती ती लाधता या व्याघ्राप्रती प्रसन्न चित्ती दरवेशी व्याघ्रतयांचे चरितार्थ साधन व्याघ्रतयांचे कुटुंब पोषण तया व्याघ्राला येता मरण खिन्नवदन दरवेशी दरवेशी महाराजांस पुसती आता पुढे कैसी गती कैसी द्यावी मूठ माती लावा सद्गती निज हस्ते महाराज म्हणती न करा खंत येथेच होता तयाचा अंत तोही मोठा पुण्यवंत सौख्य अत्यंत पावला त्या तक्क्याचे पलीकडे शंकराचे देऊळ जिकडे नेऊन त्याला पुरातीकडे नंदी निकट द्यागती पुरलिया तेथे तयाप्रती लाधेल तोही सद्गती ऋणनिर्मुक्ती बंधमुक्ती तुमची या हस्ती पावेल गतजन्मीचा देणेदार फेडावया ऋण हा अवतार तुमची या बंधनी साचार तो आजवर राहिला दरवेशी मग उचलून तयासी जाते जाहले देऊळापाशी नंदीची या पश्चात प्रदेशी तया खाचेशी दाटिती काय तरी चमत्कार वहिला व्याघ्र तात्काळ कैसा निमाला प्रकार इतुकाची असता घडला विसर पडला असता की परी येथून सातवेच दिनी बाबांनी देह ठेविला धरणी तेणेही आठवण वरचे वरमनी उचंबळोनी येतसे पुढील अध्याय याहून गोड बाबाही वर्णिले निजगुरूचे कोड पुरविली गोखले बाईंची होड अनुग्रह जोड देऊनी हेमाड साईनाथांसी शरण गुरुहस्ते कूपी उफराटे टांगवून कैसी बाबांनी कृपा संपादन केली ते श्रवण करावे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते दर्शन महिमा नाम 31तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की